वेट लॉस रेसिपीच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत जी तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही जशी डाळ खिचडी एरवी खातात त्याच पद्धतीची ही खिचडी आहे. चवीला तर त्यापेक्षाही छान लागते. विशेष म्हणजे ही ग्लुटेन फ्री आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा भरपूर प्रमाणात आहे आणि डायबिटीजच्या लोकांसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे. आता त्यासाठी आपल्याला किनवा लागणार आहे. तर किनवा बघा दिसायला या पद्धतीचं असतं हे. जसे आपले राळे किंवा भगर असते बऱ्यापैकी त्यासारखंच दिसतं आणि हे तुम्हाला कुठल्याही सुपर मार्केटमध्ये, किराणा दुकानामध्ये किंवा मग ऑनलाईन सहज मिळून जाईल. तर त्याला आधी स्वच्छ निवडून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे वापरायचं आहे. आता हे एखाद्या वाटीने किंवा कपाने कशानेही मोजून घ्यायचं म्हणजे नंतर पाण्याचं प्रमाण चुकत नाही. इथे ही वाटी घेतली आहे मी. तर त्या वाटीने मोजून 1 वाटी एवढं किनवा घेणार आहे आणि याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी काय केलं आहे अगोदरच 1 वाटी एवढं किनवा स्वच्छ धुवून त्याला भिजवून घेतलेलं आहे. तर ह्याच वाटीने मोजून घेतलं. तर कमीत कमी तुम्ही 15 ते 20 मिनिटं याला भिजवून घेतलं तरीही चालतं किंवा थोडं जास्त भिजवलं तरीही चालतं. इथे मी 1 तास हे भिजवून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला काय करायचं आहे, यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. पण हे भिजवूनच वापरावं असं म्हणतात. त्यामुळे शक्यतो भिजवून मगच वापरा. 15-20 मिनिटं कितीही भिजवलं तरी चालतं. चाळणीमध्ये काढून घेतलंय आणि यासोबतच आता आपल्याला मूग डाळ देखील लागणार आहे. तर ज्या वाटीने मोजून आपण किनवा घेतला, त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी एवढी इथे मी मूग डाळ घेतली. मूग डाळ भिजवून घेतली किंवा तशीही वापरली तरीही चालते. या वाटीने मोजून अर्धी वाटी ही मूग डाळ आहे. आता काय करायचं आपल्याला कुकर घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला हे किनवा आणि मूग डाळ दोन्ही एकत्रच घ्यायचे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पाण्याचं प्रमाण याचं व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. आपण 1 वाटी एवढं किनवा घेतले, अर्धी वाटी एवढी मूग डाळ घेतली आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला 4.5 वाट्या एवढं पाणी घालायचं आहे. तर हे बरोबर प्रमाण आहे. आता यामध्ये आपण हळद घालूयात. साधारण अर्धा टीस्पून हळद घेतली आहे. मीठ घालायचे चवीनुसार. आणि यामध्ये मी फ्लॉवर घालते. तुम्हाला ज्या भाज्या यामध्ये घालायच्या त्या घालू शकता. इथे मी फ्लॉवर घेतलाय आणि गाजर घेतले. आता हे मिक्स करूयात. कुकरचं झाकण लावूयात आणि याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेऊयात. 3 शिट्ट्यामध्ये हे व्यवस्थित शिजतं. तर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्यात. त्याची वाफही गेलेली आहे. आपण चेक करूयात. हे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. आता आपल्याला याला फोडणी करायची. त्यासाठी एक पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये मी थोडंसं तूप घालते. तूप किंवा तेल काहीही घेऊ शकता, पण प्रमाण आपल्याला कमी घ्यायचं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी घालायचे. आता यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण घालते. खूप जास्तही याला गरम होऊ द्यायचं नाही, नाही तर तूप जळतं. बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता जास्त घेतलेला आहे मी. यासोबतच आपण थोडासा हिंग घालूयात आणि बारीक चिरलेला कांदा. आता हे सगळं आपण चांगलं परतून घेऊया. यामध्ये तुम्ही ज्या भाज्या आवडतात किंवा ज्या आहेत तुमच्याकडे त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालू शकता. भाज्याचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढी ही खिचडी आणखी जास्त पौष्टिक होते आणि रात्रीच्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे. किनवामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, फायबर असतं, अँटीऑक्सिडंटचं प्रमाणही खूप जास्त असतं आणि हे डायबिटीजवाल्या लोकांसाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. ते सुद्धा खाऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे हे ग्लुटेन फ्री आहे. आता बघा कांदा असा परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण धनेपूड घालूयात. हळद आपण आधीही घातलेली आहे, पण थोडी घालते आणखी यामध्ये.
आणि तिखट घालायचं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता. पण यामध्ये मी बऱ्याच प्रमाणामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे, त्यामुळे इथे लाल तिखट नाही टाकत आहे मी. आता यामध्ये टोमॅटो घालायचा बारीक चिरलेला आणि मटार घेतलेले आहेत. हे फ्रोझन मटार आहे. जर तुम्ही फ्रेश मटारचा वापर करणार असाल तर जेव्हा आपण किनवा शिजवून घेतला त्याच वेळेला त्यामध्ये घालायचं. टोमॅटो थोडंसं मऊ झालं की यामध्ये आपल्याला हे घालायचे किनवा आणि याला मिक्स करून घ्यायचे. जेव्हा आपण किनवा शिजवून घेतो त्यावेळेला आपल्याला फक्त पाण्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित वापरायचं. त्यामुळे काय होतं, हे याचं टेक्स्चर छान येतं. जशी आपली रेग्युलर डाळ खिचडी बनवतो आपण तांदळाची, त्या पद्धतीचं याला टेक्स्चर येतं. आणि या स्टेजला जर तुम्हाला वाटत असेल की हे घट्ट आहे, थोडंसं पातळ हवं, तर थोडंसं पाणी गरम करून तुम्ही यामध्ये घालू शकता. आता यामध्ये आपण मीठही घातलेले, तर चव बघून गरज वाटत असेल तर मीठ घालायचं. बघा आता फोडणी व्यवस्थित अशी मिक्स करून झाली. वरतून थोडी कोथिंबीर घालूयात. आणि इथे खाण्यासाठी एकदम मस्त अशी आपली ही किनवा खिचडी तयार आहे. यासोबत एखादं सूप बनवायचं आणि ही खिचडी एकदम मस्त लागते आणि पोटभरीचं सुद्धा आहे आणि हेल्दी तर आहेच आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या वजन कमी करणाऱ्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.